सोशिक पार्ट 3. आपल्या पोटच्या मुलाला असे बेडवर निपचित पहुडलेलं पाहून सुधाताईंचं काळीज अक्षरशः चिरून निघत होतं. त्यांनी देवाचा धावा करून त्याला साकडं घातलं. देवा, काय अशी चूक झाली माझ्याकडून की माझ्या सोन्यासारख्या लेकाची अशी अवस्था केली आहेस. तुला जे काय करायचे असेल ते माझ्यासोबत कर, पण माझ्या बाळाला लवकर बरा कर. मी तुला नतमस्तक होऊन प्रार्थना करते, तू माझे प्राण घे, पण माझ्या अमितला लवकरात लवकर बरा कर. सुधाताईंचे अश्रू थांबतच नव्हते. सुधाताईंचे बोलणे ऐकून वामनरावांचे पाय जागेवर थांबले. ते अगदी स्तब्ध उभे राहिले. काय करावे हे त्यांना सुचेना. कसे सुधाताईंना समजवावे याचाच ते विचार करत होते. सुधाताईंची अवस्था ते समजत होते. त्यांनाही अतीव दुःख झाले होते. त्यांचा अत्यंत हुशार आणि कर्तृत्ववान, कर्तबगार मुलगा, मेहनती मुलगा असा बेडला खिळलेला त्याच्या वडिलास पाहावे लागणे यासारखे दुर्दैव नाही. वामनराव आणि सुधाताईंची मानसिक स्थिती अतिशय हृदयद्रावक होती. पण आता दुःख करून चालणार नव्हतं. दुःख पाठीवर टाकून ते मनात ठेवून आपल्याला अमितला यातून बाहेर काढावं लागेल, त्याला बरं करावं लागणार आहे. म्हणून ते सुधाताईंच्या जवळ आले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना धीर देत सावरायचा प्रयत्न केला व म्हणाले, सुधा, आपला अमित लवकरात लवकर पूर्ण बरा होणार आहे. त्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग व्हायचे आणि त्याला बरं करायचं आहे. मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरला दाखवू, काय वाटेल ती ट्रीटमेंट करायला लागेल ती करू आपण, पण यासाठी तू स्वतःला सावरून भक्कम कर. मी काहीही करायला तयार आहे. आपला अमित पहिल्यासारखा होऊ देत, सुधाताई हुंदके देत देत म्हणाल्या. सुधाताईंनी अमितच्या सेवेमध्ये स्वतःला पूर्णपणे दिवसरात्र झोकून दिले. त्याला मसाज करणे, औषधं वेळेवर देणे, तसेच त्याच्याकडून व्यायाम करून घेणे, सर्व पथ्य पाळणे हे त्या जातीने बारीक लक्ष ठेवून करत होत्या. त्यांनी अमितला लवकरात लवकर पूर्ण बरा करण्याचा जणू ध्यासच घेतला होता. या सर्वाचा परिणाम म्हणून अमित हळूहळू रिकवर होऊ लागला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला कृत्रिम पाय बसवला. तो प्रयत्नही सक्सेसफुल झाला व हळूहळू अमित स्वतःच्या पायावर चालू लागला. यामागे सुधाताईंचे अथक परिश्रम होते. त्यांची जिद्द होती, आईची प्रेमाची ऊब होती, तसेच आईवडिलांची कठोर इच्छाशक्ती होती. त्यामुळे अमित बरा झाला. आईच्या शक्तीपुढे खुद्द देवही नतमस्तक होतात. इतकी शक्ती असते आईमध्ये. अमित तर पूर्णपणे बरा होऊन त्याने ऑफिसही जॉईन केले होते. कारण नेहमीच जो ॲक्टिव्ह असणारा अमित अंथरुणावर जेव्हा खेळला होता तेव्हा त्याला कधी घराच्या बाहेर पडून मोकळा श्वास घेऊ असे वाटत होते. त्याला आता जग जिंकायचे होते. इकडे कुणाल रियाच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला होता. तिच्याशिवाय दुसरे काहीच सुचत नव्हते त्याला. कुणाल आणि रिया हे दोघे एकत्र एका कॉलेजमध्ये शिकत होते. रिया ही श्रीमंत बापाची बिघडलेली मुलगी होती. पैशांसमोर तिला कशाचीही किंमत नव्हती. आपल्यासमोर सर्व तुच्छ आहेत असं तिला वाटायचं. कॉलेजमध्ये कमी आणि पार्टी करणे, लेट नाईट जागणे, दिवसभर शहरभर फिरणे हेच उद्योग ती कॉलेजला जायच्या नावावर करत होती. आणि कॉलेजमध्ये जर असेल तर कॅन्टीनमध्ये असायची. लेक्चर्स अटेंड करायला फिरकायची नाही क्लासरूमकडे.
मौज मस्ती करणे हाच तिचा दररोजचा उद्योग असायचा. गरीब मुलांकडे पाहिलं तरी तिला किळस यायचा आणि वृद्ध व्यक्ती म्हणजे बोज असं ती समजायची. इतके वाईट विचार होते तिचे. काही दिवसातच कुणालने तिला प्रपोज केलं. खरं तर तिला तो आवडायचंच नाही, पण तिला माहीत होतं की तो खूप श्रीमंत आहे. बहुतेक म्हणूनच तिने त्याला होकार देऊन टाकला. ती फक्त टाइमपास करत होती, तर तो सिरियस होता. मात्र नंतर कुणालने घरी आई-वडिलांना सांगितले की मला कॉलेजमधील मुलीशी लग्न करायचे आहे. सुधाताई म्हणाल्या, हे बघ कुणाल, अजून अमितचं लग्न झालेलं नाही. त्याचं लग्न अगोदर करावं लागेल ना. तो तुझ्यापेक्षा मोठा आहे. तुझं कॉलेज झाले की करू आपण यावर विचार. वामनरावांनीही सुधाताईंच्या म्हणण्याला दुजोरा दिला. दरम्यान एका नातेवाईकाने अमितसाठी अवंतीचे स्थळ आणले. सर्व बघाबघी झाल्यानंतर दोन्हींकडून पसंती आली. अमित अवंती एकमेकांना भेटले. त्या दोघांनाही एकमेकांचे स्वभाव आवडले. वामनराव आणि सुधाताईंनी अवंतीच्या घरच्यांना अमितच्या ॲक्सिडेंटबद्दल पूर्वकल्पना दिली होती. अमितनेही पहिल्याच भेटीत याबद्दल अवंतीसोबत हे डिस्कस केले होते. पण अवंती अमितच्या पर्सनॅलिटीवर इम्प्रेस झाली होती. अमितच्या कर्तबगारीविषयी ती ऐकून होती. अमित अवंतीचे लग्न झाले. त्यांचा जोडा उठून दिसत होता. अमितची बहीण सेजल आपल्या फॅमिलीसहित लग्नाला आली होती. लग्नातील सर्व फंक्शन सर्वांनीच खूप एन्जॉय केले. घराला अगदी घरपण आले होते. घर आनंदात न्हाऊन निघाले होते. स्वर्गासमान भासत होते. वामनराव आणि सुधाताई खूप खुश होते. घरी नवीन सूनबाईंचं आगमन झालं होतं. अवंतीच्या स्वागतामध्ये कशाचीच कमी ठेवली नाही. लग्न झाल्यावर नवीन जोडपे स्वित्झर्लंडला गेले, जेणेकरून एकमेकांसोबत जास्तीत जास्त टाईम स्पेंड करता येईल. त्यानंतर लगेचच अमितला एका खूप मोठ्या प्रोजेक्टची ऑर्डर मिळाली, ज्यासाठी त्याला किमान वर्षभर तरी रशियाला जावे लागणार होते. तो खूप खुश होता. त्याने यासाठी बरेच प्रयत्न केले होते. अमित दादाचं लग्न झाले, आता माझे आणि रियाचेही लग्न लावून द्या, असा कुणालने आईवडिलांसमोर हट्ट धरला. त्याच्या या हट्टापुढे त्यांनी हात टेकले व जास्ती चौकशी न करता त्याचेही अगदी अमित अवंतीसारखेच मोठे लग्न लावून दिले. या दुष्ट मुलीसोबत, रियासोबत कुणाल कसा संसार करणार, किती त्याला उद्ध्वस्त करणार. वामनराव सुधाताईंसोबत रिया कशी राहील, कशी वागेल, हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहू. कथा जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.